नमस्कार कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सन मराठी वाहिनीवर लवकरच गणेशोत्सव साजरा होणार आहे आणि त्याचीच रिहर्सल करायला सन मराठीवरचे सगळे कलाकार आलेत आणि आपल्यासोबत आहे नवीन फ्रेश जोडी तेजा आणि वैदेही. खूप खूप स्वागत आहे. कसे आहात? थँक्यू सो मच. मस्त, एकदम मस्त. आणि नेहमीपेक्षा म्हणजे जो आपला कॉस्ट्युम आहे मालिकेचा त्याच्या व्यतिरिक्त आज तुम्ही भेटताय आणि इंटरव्ह्यू मिळतोय, तुम्हाला कसं वाटतं? आम्हाला खूप मजा येते. आम्ही प्रचंड एक्साइटेड आहोत आणि सध्या जोश इज व्हेरी हाय सबका. हे कॉस्ट्युम डान्स प्रॅक्टिससाठी ते आहेत. आज प्रॅक्टिस चालू आहे. खरं तर मधून वेळ करून आपण गप्पा मारतो. नक्कीच. पण मालिका सुरू झाल्यापासून पहिल्यांदा भेटताय, त्यामुळे कशी सुरू आहे मालिका आणि कसा अनुभव आहे या मालिकेचा आणि ही मालिका कशी आली साधारण तुमच्यापर्यंत? सध्या किती एवढे प्रश्न विचारलेस मी एवढ्या शॉर्ट मध्ये कसं उत्तर द्यावं याचं मला आरामात उत्तर नाही बोल. नाही मालिका लोकांना खूप आवडती आहे. आम्हाला खूप मेसेजेस येत आहेत. खूप छान प्रतिसाद मिळतोय तेजा आणि वैदेही यांना, आमच्या पूर्ण टीमला. सो त्यासाठी आम्ही खूप जास्त ग्रेटफुल आहोत आणि आमचं शूटिंग पण कमाल चाललंय, मस्त चाललंय, मज्जा येते. सध्या पुढे खूप गोष्टी प्रेक्षकांना बघता येणार आहेत तेजा आणि वैदेही कडनं, ज्यासाठी ते खूप एक्साइटेड असायला पाहिजेत. सो ओव्हरऑल खूप मजा येते. नाही खरंच आत्ताच एकतर सुरू झाली मालिका आणि एकतर सोशल मीडियावर जास्त कळतं आपल्याला किती कनेक्टेड आहेत लोक. आणि मुळात आता आम्ही 2-3 ठिकाणी गावात गेलो होतो तेव्हा तेजा किंवा वैदेही अशा या नावाने आम्हाला ओळखतात किंवा फोटो काढायला येतात वगैरे, पण कौतुक करतात. खूप छान होती मालिका, विषय आवडतोय आणि जोडी आवडतीये. हे कौतुकास्पद आहे सगळ्या टीमचं आणि मी खरंच आभार मानेन की आम्हाला हा चान्स दिला सन मराठीने. सो खरंच धन्यवाद सन मराठीचं. थँक्यू सो मच. आणि तेजा खरं तर वैदेहीच्या प्रेमात आहे, त्यामुळे आता डान्स कसं होणार आहे? रोमॅन्टिक होणार आहे की तेजा कडून फायटिंग वगैरे होणार? नाही विषयच नाही, रोमॅन्टिकच डान्स आहे. कारण प्रेक्षकांना बघायला आवडतो खरं तर. आणि हिरो हिरोईन जेव्हा एकत्र येतात ते प्रेक्षकांना बघायला आवडतच. मग त्यामुळे कपल डान्स आहेच आणि त्यात माझा एक सोलो डान्स पण आहे. हॅलो हाय. ओ माय गॉड. तर मी पहिल्यांदाच मोठ्या स्टेजवर सोलो डान्स करतोय आणि माझा तांडव आहे. तर तुम्ही नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडेल. मी खूप मेहनत घेतली आहे यासाठी आणि यस, मजा येईल तुम्हाला. हा, लास्ट टाइम जरा अजून रोमॅन्टिक होता, यावेळेस थोडं ढिंचॅक झोन मध्ये बघायला मिळणार आहे तुम्हाला तेजा आणि वैदेही. सो त्यासाठी आम्ही पण खूप एक्साइटेड आहोत आणि त्याचा पण डान्स खूप कमाल बसलाय. तो 2-2 डान्स करतोय, डबल मेहनत त्यांनी घेतली आहे. सो हे पण म्हणजे हॅट्स ऑफ त्याला. तेजा वैदेहीचं मालिकेत कधी जुळणार आहे, कधी मैत्री होणार आहे हे पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. पण ऑफ स्क्रीन तुमची मैत्री झाली आहे का? आधीच होती की याच मालिकेच्या सेटवर झाली आहे? कसं बॉन्डिंग आहे? नाही आम्ही पहिल्यांदा माझ्या ऑडिशनच्या दिवशीच भेटलो. त्याआधी आमची अजिबात ओळख नव्हती. पण आता म्हणजे आहोत आम्ही तसे बरे फ्रेंड्स झालो आहोत आम्ही. असं काही टेन्शन नाही. हा म्हणजे आता व्हावं लागतं ना आता सिरियलसाठी. सो नाही पण खरंच डे 1 पासून मालिका सुरू व्हायच्या आधीपासून वर्कशॉप जेव्हा सुरू होते किंवा गाठीभेटी सुरू होत्या, नुकतेच चालू होते, तेव्हापासून एक बॉन्ड तयार होतं. ते असं आपण आता आजपासून मित्र असं ते होत नाही. आणि ते काय होतं, सीन वर्क करत असताना किंवा देवाणघेवाण करत असताना ऍक्शन रिॲक्शनने आपण खरं तर आपण जास्त इन्व्हॉल्व्ह होत असतो किंवा क्लोज होत असतो. आणि त्याच्यानंतर आपण अरे हे तुला मस्त जमलंय हे, आणि ती कॉम्प्लिमेंट देणं, हे करणं. सो सीनवर करत जेवढी मैत्री होती ना ती मला वाटतं छान असते. आणि आमची फक्त एवढीच इच्छा आहे की ती स्क्रीनवर दिसावी. जेवढं बॉन्डिंग आमचं होत आहे आता स्क्रीनवर ते दिसत नाही. खरं म्हणजे आपण दाखवले की ही हेट करते वगैरे वगैरे, हेट नाही करत, पण मी तिला असं वाटतं की चुकीच्या पद्धतीने वागतो आणि माझी स्टाईल वेगळी असल्या कारणाने ते आहे थोडासा मनमावजी फटकळ असा. पण हळूहळू त्या गोष्टी बदलतील, ते तुम्हाला बघायला मिळणारच पुढे. आणि मालिकेचं लीड रोल साकारताना आपला हिरो कोण आहे, आपली हिरोईन कोण आहे याची एक उत्सुकता असते. आणि त्यामुळे आपण एक असतं का की म्हणजे तुम्ही सुरुवातीला एकमेकांना पाहिल्यावर असं जज केलं, पण ओळख झाल्यावर वेगळी निघाली ती व्यक्ती, असं काही घडलं का एकमेकांबद्दल? तू जी उत्सुकता म्हणतेस ती अजिबात नव्हती, कारण हा डन होता आधीच. सो मला जेव्हा पहिल्यांदा ऑडिशन आली तेव्हा मला माहिती होतं हिरो कोण आहे. सो मी स्टॉक वगैरे करून गेले होते प्रॉपर. माझं काही एक्साइटमेंट असंच नव्हती आणि नाही जज खरं तर नाही केलं, कारण जोपर्यंत तुम्ही
भेटत नाही, बोलत नाही, तोपर्यंत कायच तुम्ही जज कराल. बट पहिल्याच दिवशी माझ्या पहिल्याच ऑडिशनला तो आला होता आणि आम्ही एक सीन केला आणि मला असं पहिल्यांदा झालं की नशीब माझ्या उंचीचा जरा मला असं कॉम्प्लिमेंट करेल असा हिरो आहे. सो आय वॉज हॅपी. मला असं काही उंचीचा बोलले रे, अभिनयाचं वगैरे काय नाही बोलले. पण जेव्हा ही पहिल्यांदा ऑडिशनला आली होती, आम्ही पुतळीच्या ऑफिसमध्ये होतो, तेव्हा एक मुलगी येणार आहे भेटायला, ऑडिशन द्यायला, असं या झोनमध्ये मी गेलो होतो. जेव्हा ही भेटली, ओळख झाली, नाव वगैरे, आणि त्यानंतर मी एक सीन वर्क केला तिथेच त्या ऑफिसमध्येच. सो खूप छान तिने ऑडिशन तिथे दिली होती आणि त्यानंतर ही गेली. मग आम्ही तिथे प्रोड्युसर, डिरेक्टर वगैरे सगळे होते. तर ते खूप छान बोलले हिच्याविषयी की आपल्याला आता सापडली आहे हिरोईन, कारण एक खूप छान ऑडिशन तिनं दिलं होतं आणि मलाही ते छान वाटलं की अरे यार, आपण जे शोधत होतो ते मला वाटतं हिच्यात आपल्याला मिळेल. सो अशा पद्धतीनं ते एक आमची पहिली भेट झाली होती. हे नाही म्हणणार की ही कशी आहे रे, मी तिला ओळखत नव्हतो खरं तर. सो ती पण नवीन होती माझ्यासाठी आणि मी पण तसा तिच्यासाठी नवीनच होतो. सो ग्रॅज्युअली ते मैत्री झाली असं म्हणून आपण. आणि मला वाटतं की ही जोडी प्रेक्षकांना आवडते. आम्ही सोशल मीडियावर पाहतोय प्रोमोज आणि सगळ्या खाली कमेंट्स वगैरे. तर खूप प्रेम अजून मिळू देत आणि ही जोडी लवकरच एकत्र आलेली आम्हाला पाहू देत. खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू.